सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये तेच नाश्त्याचे पदार्थ मिळतात. घरी जे पदार्थ मिळतात ते फार क्वचित तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये बघायला मिळतील. म्हणूनच आज मी अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन आलो आहे जिथे तुम्हाला असे पदार्थ मिळतील जे अक्षरशः तुम्हाला घरी बनलेत का काय असे वाटतील. मी इथे कधी आलेलो नाही आहे, पण इथला मी जेव्हा मेन्यू पाहिला तेव्हा मी म्हटलं इथे तर नक्कीच यायचं. तर हे हॉटेल कोणतं आणि इथले पदार्थ कुठले आणि सगळ्यात महत्त्वाचं या पदार्थांची चव कशी हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज आपण मराठमोळा नाश्ता करण्यासाठी आलो आहोत भरतनाट्य मंदिराच्या समोर असणाऱ्या हॉटेल खादाडीमध्ये. तो पहिला पदार्थ जो आपण मागवला आहे तो म्हणजे सांजा. आता उपीट किंवा उपमा हा वेगळा पदार्थ झाला आणि सांजा हा एक वेगळा पदार्थ झाला. सांजा वेगळा काय आहे, मी माझ्या घरी सांजा बनायचा आणि डेफिनेटली सांजा हा उपीटापेक्षा वेगळा आहे. पण इथे जे दिसतं आहे हा रव्यानेच बनलेला आहे आणि याच्यात हळद आहे. चव घेऊन बघूया की हा नक्की कसा वेगळा आहे ते. याच्यावर त्यांनी छान ओला खोबरं, कोथिंबीर आणि शेव अशी आपल्याला भरभरून दिलेली आहे. आणि याच्यात जे आपल्याला दिसतं त्याच्यात मटार दिसतोय. चव बघूया कशी येते. मस्त आहे, फार सुंदर चव आहे. खरं मी अपेक्षित केली नव्हती, मला तेवढा वास नव्हता आला म्हणून तेवढ्या अपेक्षा नव्हत्या मला या पदार्थाकडनं. पण जेव्हा पहिला घास घेतला, हलकासा साखरेचा गोडसरपणा, मिरचीचा तिखटपणा, हळद आहे याच्यात. हळद कशी जाणवत नाही आहे चवीमध्ये, रंगावरून आपल्याला कळतं की याच्यात हळद आहे. आणि शेवेचा कुरकुरीतपणा, मध्येच कोथिंबीर आणि ते ओलं खोबरं, त्याची जादू, असं सगळं जे मिश्रण आहे ना ते खूप आनंददायी अनुभव देते तुम्हाला.
हा पदार्थ तुम्हाला सहसा बाहेर हॉटेलमध्ये मिळत नाही, तर इथे जो मिळाला आहे त्याचा पुरेपूर आनंद घ्या आणि सांजा खायला तर नक्कीच इथे या. उपीट आणि सांजामधला एक मुख्य फरक जो मला इथेच कळाला तो म्हणजे फोडणीचा प्रकार आहे. उपीटामध्ये आपण पाण्याची फोडणी देतो किंवा उपम्यामध्ये आपण पाण्याची फोडणी देतो आणि सांजा जो आहे तो इथे त्याच्यात ताकाची फोडणी दिली जाते. ताक, हळद, जिरे अशी जी फोडणी आहे ती फोडणी सांज्याला वेगळं बनवते. दुसरा जो पदार्थ इथे मागवला आहे तो म्हणजे ब्रेड चीज मसाला. मी पहिल्यांदाच ऐकलं या पदार्थाचं नाव. थोडाफार मला एक अंदाज होता की आपण जो घरी पावाचा उपमा बनवतो किंवा ब्रेडचा उपमा बनवतो तसं काहीसं आहे का, बघून देखील एक मला गैरसमज झाला की अरे हे कदाचित काहीतरी वेगळं आहे. म्हणून मी माहिती विचारून घेतली तर हा तोच प्रकार आहे, फक्त याच्यात ब्रेडचे काप जे आहेत ते जरा मोठे आहेत, फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी चीज, सॉस आणि कोथिंबीर असं प्रेझेंटेशन दिलेलं. प्रेझेंटेशनला 100पैकी 100 मार्क. चव कशी ते खाऊन सांगतो. ब्रेडचे काप मोठे आहेत, छान फोडणी दिलेली दिसते, कांदा दिसतोय मला. घास घेऊन बघू चव कशी ते. आपल्या घरी जो ब्रेडचा उपमा बनतो त्याच्यापेक्षा चवीला हा थोडा वेगळा आहे. त्याचं कारण मी विचारलं तर मसाला जो आहे तो यांचा काहीतरी वेगळा मसाला आहे आणि त्याच्यामुळे याची चव थोडी वेगळी, खूप छान आणि इंटरेस्टिंग चव आहे. आणि चीज आणि सॉस मसाल्याच्या मसालेदारपणाला थोडंसं टोन डाऊन करत आहेत. ओव्हरऑल एक इंटरेस्टिंग अनुभव आहे. नक्की खा, काहीतरी वेगळं मिळेल तुम्हाला खायला. पुढचा जो पदार्थ मागवला आहे तो म्हणजे भाजणीचे वडे. एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची म्हणजे हे भाजणीचे वडे बनायला मी सांगितल्यानंतर निवांत एक 10 मिनटं लागली. पण हे 10 मिनटं लागण्याचं कारण असं की तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी हे पूर्ण सगळं काही बनवायला घेतलं आहे आणि तुम्ही सांगितल्यानंतर ताजं तुम्हाला हे बनवून मिळतं आहे. गरम गरम हे भाजणीचे वडे बनवून तळून मगच तुमच्यासमोर येतात. हे बनवून ठेवलेले नाही आहेत. म्हणून हे लक्षात ठेवा की तुम्ही भाजणीचे वडे जेव्हा मागवाल तेव्हा थोडा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. चला, लेक्चर भरपूर झालं. चव बघू कशी आहे. आकार मला वाटतं हा थोडा छोटा आहे. आपल्या घरी माझ्या घरी जे बनतात ते मोठ्या आकाराचे बनतात. आकार थोडा छोटा आहे आणि आपल्याला 5 असे हे भाजणीचे वडे मिळतात एका प्लेटमध्ये. सोबत आपल्याला मिळतं दही आणि माझ्या अंदाजाने ही मिरचीचं लोणचं आहे. दह्याबरोबर कशी चव लागेल त्याचा आपल्याला थोडा अंदाज आहे. मिरचीच्या लोणच्याबरोबर मी पहिल्यांदाच काय. छान टम्म फुगलेले असे हे भाजणीचे वडे. त्याला आपण फोडून बघूया की आत त्याचं जे पातळ आहे आवरण का जाड आहे. हे असं आवरण आहे, थोडं जाड असं आवरण आहे, छान आणि खमंग भाजणीचा असा वास येतो आहे. वरनं त्यांनी खोबरं आणि कोथिंबीर अशी भुरभुरली आहे. पटकन पहिला घास घेऊन बघूया. मला उत्सुकता त्या मिरचीच्या लोणच्याबरोबर आहे कसं लागेल ते. भाजणीचे वडे आणि मिरचीचं लोणचं. अर्थात मिरचीच्या लोणच्यामध्ये मीठ हे प्रमाण थोडं जास्त असतं म्हणून त्याची जी चव आहे ती तुम्हाला पहिल्यांदा लागते. पण
मस्त खमंग बनवलेली भाजणी आणि त्यांनी तळलेले हे वडे सुंदर चव देतात. छान अशी भाजणीच्या वड्यांची चव आहे. मला वाटतं मी दह्याबरोबर याचा जास्त आनंद घेऊ शकेन. दही जर तुम्ही पाहिलं तर हे साधं दही आहे, त्याच्यात साखर वगैरे काही दिसत नाही आहे. भाजणीचे वडे आणि दही या कॉम्बिनेशनमध्ये काही चूक होऊ शकत नाही, प्रोव्हाइडेड बनवणाऱ्याच्या हातामध्ये कला असेल. पुढचा पदार्थ जो मी इथे मागवला आहे, जो परत युनिक आहे आणि बाहेर हॉटेलमध्ये मिळत नाही, तो म्हणजे भोपळ्याचे घारगे. परत तोच नियम, तुम्ही जर भोपळ्याचे घारगे सांगत असाल तर तुम्हाला हे बनवलेले दिलं जात नाही, तुम्हाला बनवून दिले जातात. म्हणून हे लक्षात ठेवा की तुम्ही जर ऑर्डर देत असाल तर किमान 5 ते 10 मिनटं यायला तुम्हाला तुमच्यासमोर यायला लागतील. आणि त्याचं कारण असं की परत तुम्हाला ताजं बनवून मिळतं आहे, शिळं गरम करून मिळत नाही आहे. ताजं सगळं बनवून मिळतं आहे, ताजं सगळं तळून मिळतं आहे. म्हणून तेवढा वेळ तर नक्की द्या जर तुम्हाला या पदार्थाचा आनंद घ्यायचा असेल तर. बरं, चला सुरू करूया. ह्याच्यात परत 5 आपल्याला असे भोपळ्याचे घारगे मिळतात आणि मध्ये ही जी वाटी आहे त्याच्यात आपल्याला त्यांनी दिलेलं आहे तूप. आकाराचं जर बघायचं झालं तर परत मध्यम आकाराचे आपल्या घरी जे म्हणतात, किंवा ॲटलिस्ट माझ्या घरी जे म्हणतात ते आकाराने थोडे मोठे होते. आणि माझ्या घरी ना शेंगदाण्याची किंवा तिळाची चटणी याच्यावर आम्ही खातो. इथे त्यांनी आपल्याला तूप दिलेलं आहे. गोड आणि तूप ही जोडी कधी चुकीची जाऊ शकत नाही. तरी बघूया चव कशी लागते. गरम गरम घारगे आणि तूप. भरभरून तूप घेऊया. कमालीची चव. सगळ्यात सुरुवातीला तुपाचा रिचनेस तुम्हाला ओळख करून देतो की तुम्ही तूप खाताय. त्याच्यानंतर हळूहळू गुळाचा जो गोडवा आहे ना, हळूहळू तुम्हाला ओळख पटवून देतो की या पदार्थामध्ये गुळ वापरलेला आहे. आणि गोडसरपणा एकदम प्रमाणात, अगदी गोडाचा मारा आहे असं काही नाही. म्हणून तुम्ही खूप आवडीने आणि चवीने हा पदार्थ खा आणि तृप्त व्हा. तूप आणि भोपळ्याचे घारगे मस्त आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला हे सांगितलं होतं, हे मला लक्षात आहे की मी असे पदार्थ मागवतो आहे जे घरी बनतात आणि बाहेर मिळत नाहीत. बटाटेवडा बाहेर मिळतो, पण ते कसं आहे ना, बाहेर आलो आणि बटाटेवडा मेन्यू कार्डमध्ये दिसला आणि जर खाल्ला नाही तर कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं, म्हणून मागवला. तर बटाटेवडा चटणी हे त्या पदार्थाचं नाव होतं मेन्यू कार्डमध्ये आणि त्या गोष्टींनी मला जरा उत्सुक केलं आणि म्हणून मागवलं. तर 2 बटाटेवडे मिळतात. चटणी ही आपल्याला वडापावबरोबर मिळणारी जी लसूण टाकून सुऱ्याने बनवलेली चटणी असते ना, ती पण दिली आहे. आणि ही वाटीत आपल्याला खोबऱ्याची, ओल्या नारळाची पण चटणी दिलेली आहे. वडा जो आहे हा बनवलेला वडा आहे, तो आपल्याला ओव्हनमध्ये गरम करून दिलेला वडा आहे. वडा आहे गरम, ओव्हनमध्ये गरम केलेला आहे. आता बघूया चव कशी लागते चटणीसोबत, दोन्ही चटणीसोबत. या चटणीसोबत कुठलाही वडा छानच लागेल, त्याच्यात वादच नाही. पण गंमत या चटणीमध्ये
या चटणीबरोबर हा वडा कसा लागेल ते मला बघायचं. चमच्यांना बाजूला ठेवून घे. देवाने आपल्याला 2 हात दिलेले आहेत, त्यांना कामाला लावू. वड्याचं आतलं आवरण बघूया कसं आहे. हे असं काहीसं आवरण आणि आतली ही भाजी ही आहे. अजून मला तसा अपेक्षित असा वास नाही आला, पण बघूया चव कशी. आधी नुसता वडा खाऊन बघू. वडा छान आहे बरं का. आवरणाची तेवढीच कमाल आहे या चवीमध्ये. मस्त आहे वडा. चटणीबरोबर पारंपरिक जी चटणी आहे जी वडापावबरोबर मिळते, चुरा वड्याचा जो चुरा आहे वड्याच्या आवरणाचा आणि लसूण तिखट हे घालून ती चटणी बनते. तुम्हाला माहिती असेल, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे. घास बघूया. तो नुसता वडा पण इतका सुंदर आहे चवीला की कुठल्याही चटणीची त्याची गरज भासत नाही. पण आता आपल्यासमोर आहे म्हणून आपण चव घेतो आहे. चांगली चटणी, कोथिंबीर, मिरची, खोबरं, आलं, लसूण आणि कदाचित हलकंसं लिंबू. कमालीची चटणी, वडा कमालाचा आणि हे कॉम्बिनेशन. वडा नक्की खा, छान आहे. आणि जर तो गरम गरम ताजा असेल ना तर अजून चांगला लागेल. मस्त आहे. इथला शेवटचा जो पदार्थ किंवा पेय जो मी मागवला आहे आणि खास या पेयासाठी मी इथे आलो ते म्हणजे पियुष. पियुषची माझी एक छोटेपणी एक छानशी आठवण आहे. बाबा दुकानात घेऊन आले की बाबांना जनसेवाची, लक्ष्मी रोडला जे जनसेवा होतं ती खिचडी आवडायची आणि मला ते तिथले पियुष द्यायचे. तर मी खिचडीचे त्यांचे थोडे घास आणि पियुष हे आवर्जून प्यायचं. नंतर जनसेवा बंद झालं आणि हा पदार्थ कुठे मिळेल याचा शोध मी घेत राहिलो. मला वाटतं भंडारकर रोडला सानी डेअरी जी आहे तिथे हे मिळत होतं. अजूनही मिळतं का नाही मला माहीत नाही, तिथे बघावं लागेल. पण नंतर जो मला शोध लागला तो या ठिकाणाचा, इथे हे पियुष मिळतात. आता पियुष मी थोडी माहिती काढली. चवीला अमृतासारखं जरी असलं तरी हे बनतं मला वाटतं श्रीखंडामध्ये ताक मिश्रित करून. तर असं हे पियुष बनतं. जनसेवाचं पियुष कमालीचं होतं. हे बघूया पियुष चव कशी आणि माझी लहानपणाची आठवण परत ताजं करतं की नाही. तसं पातळ वाटतं हे, त्याची कन्सिस्टन्सी. चव महत्त्वाची. चव बघूया कशी येते. बघितल्यावरच कळतं पातळ. चव तशी नाही जी जनसेवामध्ये होती. ठीक आहे, मला जेवढी अपेक्षा होती त्या अपेक्षेला नाही खरं उतरलं. पण हे मला मिळालं इथे. ह्याच्यावरच एक सुख आहे, ह्याच्यावरच एक छोटासा का विना आनंद आहे. खरं तर एक मस्त नाश्त्यानंतर रेफरन्स माझा चहाकडे असतो. गरम खाल्ल्यावर त्याच्यावर मी थंड काही पीत नाही, म्हणून चहा हा एक उत्तम पेय ठरतं.
किंवा उत्तम ऑप्शन ठरते. पण इथे पियुष होतं म्हणून मी पियुष मागवून घेतलं. अशा तऱ्हेने आपण सांगता केली पियुष या पेयाने. खादाडी हे ठिकाण मी निवडलं बेसिकली पियुषसाठी. आणि दुसरी गोष्ट, मेन्यूमधले अनेक पदार्थ मला असे दिसले जे आपल्या घरी बनतात आणि फारशा हॉटेलमध्ये दिसत नाही, म्हणून हे आजचं ठिकाण मी निवडलं. बऱ्यापैकी पदार्थ खाल्ले, एक एक पदार्थ छान होता. पियुषमध्ये तेवढं मला फक्त जाणवलं की थोडं पातळ आहे, पण अदरवाईज एक एक पदार्थ चवीला उत्तम होता. पियुषबद्दल मात्र माझी थोडीशी निराशा झाली, पातळ त्याची कन्सिस्टन्सी. पण एक एक पदार्थ जो मी खाल्ला खरंच घरच्यासारखी चव आणि घरच्यासारखी जादू, साधेपणा पण त्याच्यातच मजा. आणि म्हणूनच हा आजचा भाग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. एक एक पदार्थांनी खूप आनंद दिला. मी तुम्हाला सुचवेन, इथे पदार्थ बरेच आहेत. तुम्ही मेन्यू कार्डचा जो फोटो आहे तुमच्यावर शेअर करेन किंवा त्याची जी क्लिप आहे ती तुमच्यावर शेअर करेन. तुम्ही बाकीचे पदार्थ इथे ट्राय करू शकता. इथे मिसळ आहे, मिरची भजी आहे, असे अनेक युनिक पदार्थ आहेत जे तुम्हाला इथे मिळतील. पण मी जे निवडक पदार्थ घेतले होते ते सगळे छान होते. ते तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा. आणि तुम्ही खास करून कुठले विद्यार्थी असाल, घरची आठवण तुम्हाला येत असेल, घरच्या पदार्थांची तुम्हाला आठवण येत असेल, ते पदार्थ तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. घरच्या दर्जाचे तुम्हाला इथे ते पदार्थ चवीला मिळतील. तर व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही खाली कमेंट करून सांगा. तुम्ही जर इथे आला असाल, तुमचा अनुभव, तुम्हाला कुठला पदार्थ आवडला तेही मला खाली कमेंट करून सांगा. तर बऱ्यापैकी बाहेरच्या देशांमध्येही जे मराठी लोक आहेत ते आपले व्हिडिओज बघतात. तर मला हेही जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही जर पुण्याच्या बाहेरून बघत असाल तर कुठून बघताय, मला खाली कमेंट करून सांगा. एस्पेशली तुम्ही जर देशाच्या बाहेरून असाल, कुठल्या देशातून बघताय ते मला खाली नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.